आजचं जे प्रकरण आहे, आजची जी घटना आहे, ती दोघांच्या प्रेमामध्ये बदलची. दोघांनी प्रेम केलं आणि प्रेम ते काही दिवस टिकलं नाही. ते प्रेमाला तडा गेली. तर प्रकरण काय आहे आपण या स्टोरीमध्ये बघणार आहोत. ही जी घटना आहे ही चंद्रपूर तालुक्यातील एक पानोरा गाव आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यातील एक पानोरा गाव. त्या पानोरा गावामध्ये प्रकाश ठेंगणे यांचे चंद्रपूर जिल्ह्यातील या गोंडपिंपरी तालुक्यातील अजून एक दुसरं गाव इल्लूर. या इल्लूरच्या एका मुलीसोबत प्रेम जडले. प्रेम जडल्याच्या नंतर 3 महिन्यापूर्वी त्या दोघांचा विवाह झाला. विवाह झाल्याच्या नंतर मग यांचं काही छोटा बाचाबाची वाद वगैरे होतच राहिले. असं भरपूर दिवस होत जात गेलं, म्हणजे जवळपास 3 महिने. आणि त्या 3 महिन्याच्या कालावधीमध्येच या दोघांच्या मनामध्ये एकमेकाबद्दल विशेष राग तयार झाला. खूपच राग तयार झाला. या रागाचा जो उद्रेक आहे हा 24 ऑगस्ट म्हणजे शनिवारी या दिवशी एकदम उफाळून आला. उफाळून आला म्हणजे काय झालं की याच दिवशी या दोघांचा अंत झाला. या दोघांचं आंतरजातीय विवाह झालं. दोघांनीही दोघांच्या नातेवाईकाच्या विरोधात हे लग्न केलं होतं. लग्न केल्याच्या नंतर यांचा हा विवाह केवळ 3 महिनेच टिकला आणि 24 ऑगस्ट 2024 म्हणजे शनिवारची रात्री 10 वाजता या दरम्यान प्रकाश ठेंगणे यांची पत्नी उषा ठेंगणे यांना राग आल्याच्या नंतर त्या विहिरीजवळ गेल्या आणि त्यांनी विहिरीत जीव देण्यासाठी उडी मारली. हे बघताच त्यांचे पती प्रकाश ठेंगणे हे त्यांच्या पाठोपाठ गेले आणि पाठोपाठ गेल्याच्या नंतर त्यांनीही त्याच विहिरीत उडी मारली त्यांना वाचवण्यासाठी. परंतु ते दोघेही वाचू शकले नाहीत. दोघेही त्याच विहिरीत मृत झाले. नंतर हीच घटना गोंडपिंपरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांना संपूर्ण सांगितली. पुढील तपास पोलीस करत आहेत. तर मला हेच सांगायचं या व्हिडिओमध्ये, मला काही कोणाचे मन दुखवायचे नाहीत, परंतु हा व्हिडिओ याच्यासाठी सांगतोय की आजपर्यंत आपण एवढ्या प्रकरणं पाहिल्यात, घटना पाहिल्या. जे प्रेमविवाह आहे ते प्रेमविवाह कितीपत टिकतं हे कधी कधी तुम्ही जाणवलं असेल. प्रेमविवाह करणं खरंच फायदेशीर का तोट्याचं आहे. जर ज्या आई वडिलांनी तुम्हाला कोणतेच आई वडील वाईट करत नसतात हो, आणि त्याच आई वडिलांना झुगारून तुम्ही असे प्रेमविवाह करता, त्या प्रेमविवाहामध्ये तुमचा अंत होतो. मग त्यापेक्षा आई वडिलांचं प्रमाणे विवाह करणं योग्य नाही का, हा मोठा प्रश्न. दोघांचा आंतरजातीय विवाह झाला आणि त्या आंतरजातीय विवाहामुळे यांना जिंदगीभर तर समाजाकडून चटके होतेच, परंतु यांचं जे प्रेमविवाह हे सुद्धा टिकलं नाही आणि यामध्येच दोघांचा अंत झाला. तर मला याच व्हिडिओमधून सांगायचे की कोणत्याही विवाहाला म्हणजे प्रेमविवाहाला बंधन नाही, परंतु त्या प्रेमविवाहामुळे कदाचित कोणाच्या मनावर वाईट परिणाम होतील आणि तुमच्याच मनावर समाज वाईट दृष्टिकोनातून बघतील, असं कधीही होता कामा नये. प्रेमविवाह जरूर करावा, परंतु सगळ्यांची घरच्या लोकांची सहमती असली तर त्याला हरकत नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलास तुम्ही आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर चला भेटूया नंतरच्या एपिसोडमध्ये एक नवीन कहाणीसोबत. तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या, मुलामुलींची दक्षता घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.